अरे मालक बाहेर आणि भाडोत्री आतमध्ये लाज वाटत नाही तुम्हाला? त्याला दिलं आहे ना भाड्याने मोठ्या याच्याने. तुम्ही विनाकारण ऐका, पाया पडतो विनाकारण ऐका. हे दृश्य पाहून धक्का बसला ना. महाराष्ट्रात मराठी माणसालाच आपलं घर ताब्यात मिळवण्यासाठी अशा हातापाया पडाव्या लागतात आणि असा प्रकार कर्जतमध्ये घडलाय. ही धक्कादायक घटना आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील लव्हाळीवाडी परिसरातली. संजय आणि संजना सावंत या ज्येष्ठ दाम्पत्याचा माथेरान व्हॅली नावाचा बंगला आहे. त्यांनी हा बंगला 1 ऑक्टोबर 2024 मध्ये हेमंद्र कुमार प्रसाद श्रीवास्तव या परप्रांतीय व्यक्तीला 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने दिला. पण करार संपल्यानंतरही श्रीवास्तव यांनी बंगला रिकामा करण्यास नकार दिला. 2 महिन्यांचं भाडं थकवलं, फोन उचलणं बंद केलं आणि मालकाला घरातही येऊ दिलं नाही. त्यात ज्येष्ठ नागरिक असल्यानं त्यांना धमक्या देऊन दादागिरीही सुरू केली. आपल्या घरात परक्यांचा कब्जा आणि प्रशासनाकडून मिळत नसलेला प्रतिसाद त्यामुळे रडकुंडीला आलेल्या सावंत दाम्पत्यानं मनसेकडे धाव घेतली आणि त्यानंतर या बंगल्याबाहेर काय घडलं ते पहा. अरे मालक बाहेर आणि भाडोत्री आतमध्ये लाज वाटत नाही तुम्हाला? त्याला दिलं आहे ना भाड्याने मोठ्या याच्याने. लवकर उघडा. बाहेर माणसं स्वतः मालक आलाय. 2 मिनिटं. तुम्हाला पोलीस सहकार्यच करणार. पोलीस तुम्हाला सहकार्यच करणार, नियमानुसार करणार. ते जर चुकीच्या पद्धतीने राहत असेल तर त्या गोष्टीचं त्यांच्यावरही कारवाई होणार. ऐका ना, मला तुमच्याशीच बोलता इंटरव्ह्यू झाला तर मी तुम्ही विनाकारण ऐका, पाया पडतो विनाकारण ऐका. खाली हात नाही, दार उघड. 2 महिने त्यांना आत्महत्या पण ते ऐकायला मी तुम्हाला काहीच होणार नाही. 2 मिनिटं तुम्ही बाहेर 2 मिनिटं बाहेर. मी तुम्हाला प्रॉमिस करतो ना, मी तुम्हाला प्रॉमिस करतो ना. मी तुला प्रॉमिस बाहेर आहे. अरे तुला राहायला दिला ना. कमी करेंगे खाली. नहीं 4-5 दिन नहीं. मैं तुमको आज रहने के लिए 3 दिन के लिए. हफ्ता देतो हफ्ता. अभी सर कैसे हो जाएगा रात में? मेरा गाड़ी बाहर निकल. मालक आले तर उघडा ना. दार उघडा. आले उघडा. त्याचा काय विषय नाही. गेट उघडा. पण त्याला पण लाच मारा. तुमची अरे तुम्ही बोलाल तर ना, दरवाजा उघडा. बोलाल तर म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं घर खाली करायचं. या परप्रांतीय प्रोफेसरनं पोलिसांच्या आडोशाला जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनीही घर रिकामा करण्याचा आदेश दिल्यानंतर श्रीवास्तव यांनी शेवटी आपला बोरा बस्तर उचलला आणि 24 तासांच्या आत बंगला सोडला. यानंतर या सावंत दाम्पत्याच्या भावना काय आहेत ते पाहूया. मी संजय दत्तात्रय सावंत आणि माझी मिसेस संजना संजय सावंत. आमचा हा बंगला 3-4 वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि त्यांना 11 महिन्यासाठी आम्ही भाड्याने दिलेला. परंतु ते 13 महिने झाले तरी खाली करत नव्हते आणि 2 महिन्यापासून भाडं पण नव्हतं देत. तरी आम्ही
राज ठाकरे साहेबांची आणि मनसेची सगळ्या ग्रुपनी आम्हाला त्यांनी मदत केली आणि 2 दिवसात आम्हाला त्यांनी खाली करून दिलं, अधिकाऱ्यांनी सगळ्या बिरपुरीच्या आणि नेरळच्या. आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. मनसेचा आणि मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि राजसाहेब ठाकरेंचे आम्ही खूप आभारी आहोत. आणि महाराष्ट्रीय माणसाला न्याय देणारे फक्त मनसेच आहेत, बाकी नाही कोण दिला. नेरळमध्ये आम्हाला कोणीच मदत नाही केली, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत. काल आपण पाहिलं असेल की सावंत कुटुंबीय जे नेरळमध्ये ज्यांच्यावरती अन्याय झालेला, 2-3 महिने सर्व स्तरांवरती त्यांनी दाद मागायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्र सेनेकडे आल्यानंतर माझ्यासकट माझे सर्व सहकारी त्यांनी जे कार्यालयामध्ये आल्यानंतर जी भूमिका घेतली आणि संध्याकाळी आम्ही सर्वजण तिकडे माझ्या कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी, आमच्या तालुका अध्यक्ष यशवंत ढवाणेसह, जिल्हा सचिव अक्षय महाले असतील, मिसाल असतील, सर्व सहकारी आम्ही जेव्हा गेलो आणि त्या सावंत कुटुंबियांना तिथे घरामध्ये ताबा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून समझोता करून हा विषय मिटवलेला आहे. आणि आज सावंत कुटुंबियांना ज्या भाडेकरूने, श्रीवास्तव नावाच्या भाडेकरूने जे घर गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता, ते घर आज सावंत कुटुंबियांना महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून मिळालेला आहे. हा मराठी माणसाचा, मराठमोळ्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्र सेनेचा विजय आहे. आणि सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच नेरळ पोलीस स्थानकाचे देखील ढवळे साहेब असतील, सर्व टीम असेल, तर सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हस्तक्षेप करत एकत्रितपणे हा विषयाचा मार्ग काढला. आपण नेहमी म्हणतो प्रश्न जनतेचा, मार्ग मनसेचा, आणि मनसेने मार्ग काढले. सावंत दाम्पत्यानं शासकीय यंत्रणा, पोलीस यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा मार्ग निघाला नाही आणि अखेर मनसेच्या दणक्यानंतर मराठी माणसाला न्याय मिळाला, अशी भावना इथले नागरिक व्यक्त करतायत. नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.